आजकाल नवीन फोन घ्यायचा म्हणलं की सगळ्यात आधी किमती बघून टेन्शन येतंय. आज 15,000 मिळणारा फोन उद्या 20,000 तरी मिळेल का? की आणखी महाग होईल हे सांगता येत नाही. फोनच्या किमती वाढत असताना देखील एक चांगला व्हॅल्यू फॉर मनी फोन कसा घ्यायचा हे आपण गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये पाहतोय. जास्त किमतीत कमी फीचर्स देणारा नवीन फोन घेण्यापेक्षा गेल्या वर्षी लॉन्च झालेला जास्त फीचर्सचा फोन घेणं कधीही बेस्ट हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण त्यातही खूप महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट्स. बऱ्याचदा फोन कंपन्या या 2 किंवा 3 वर्षांचे सॉफ्टवेअर किंवा सिक्युरिटी अपडेट्स देतात. पण असे फोन आता एका वर्षाने घेऊन फायदाच नाही. कारण पुढच्याच वर्षी हे फोन टेक्निकली निकामी होतील किंवा त्यांना पुढे वापरणं रिस्की होईल. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे जुने फोन बघणार आहोत ज्यांना पुढची 5 ते 7 वर्ष सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळत राहतील. म्हणजे तुम्ही आज जरी हे जुने फोन घेतले तरी ते पुढचे 3 ते 4 वर्ष आरामात वापरू शकाल. व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भादी. आता फोनच्या किमती का वाढतायत वगैरे सांगत बसत नाही, डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. भरपूर अपडेट्स देणारा आणि अजूनही चांगल्या बजेटमध्ये बसणारा पहिला फोन म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी S24. 2024 मध्ये लॉन्च झालेल्या या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल रेअर कॅमेरा आणि 4000 mAh बॅटरी मिळते. आता तसं तर हा फोन बऱ्याच ठिकाणी अवेलेबल नसल्याचं दिसतंय. काही ठिकाणी 40,000 हा फोन मिळून जाईल. याचं बजेट जर जास्त वाटत असलं तर S24 FE हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. या दोन्ही फोन्सना 7 वर्षांचे सिक्युरिटी आणि OS अपडेट्स प्रॉमिस केलेत. सो तुम्ही आत्ता जर हा फोन घेतला तर पुढे 2031 पर्यंत तुम्ही तो आरामात वापरू शकता. तुमचं बजेट चांगलं असेल तर S25 किंवा S25 FE हे देखील चांगले ऑप्शन्स आहेत. हे आणखी एक वर्ष उशिरा लॉन्च झालेले फोन आहेत, त्यामुळे हे फोन तुम्ही 2032 पर्यंत आरामात वापरू शकता. दुसरा फोन आहे Google Pixel 9. खरं तर 9 सीरीज मधला किंवा त्याच्या पुढचा कोणताही Google Pixel फोन हा चांगला ऑप्शन ठरू शकतो. या फोन्सला देखील 7 वर्षांचे सिक्युरिटी आणि अँड्रॉइड अपडेट्स मिळणार आहेत. Google Pixel 9 मध्ये 6.3 इंचाचा OLED डिस्प्ले मिळतोय, सोबतच 12GB रॅम, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा देखील मिळतोय. पिक्सेल फोन्सचा आणखीन एक फायदा म्हणजे गुगलचे नवीन येणारे सगळे AI फीचर्स सगळ्यात आधी या फोनवर मिळतात. बजेट कमी असेल तर पिक्सेल 9a हा एक चांगला ऑप्शन आहे. सेलमध्ये 40,000च्या आत तुम्हाला हा मिळून जाईल. बजेट चांगलं असेल तर पिक्सेल 10 घेऊ शकता, जो सेलमध्ये 60,000 पर्यंत मिळू शकतो. तिसरा फोन म्हणजे OnePlus 13. OnePlusच्या 13, 13R आणि त्यापुढच्या फोन्सना 4 वर्षांचे OS आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. यासोबतच OnePlus Nord सीरीज मधल्या बऱ्याच फोन्सना देखील असेच अपडेट्स मिळतात. OnePlus 13 मध्ये 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, 6000 mAh बॅटरी मिळते, वायरलेस चार्जिंग मिळतं आणि 12GB रॅम मिळते. सोबतच स्नॅपड्रॅगनचा एलिट प्रोसेसर देखील मिळतो. 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळत असल्यामुळे तुम्ही हा फोन इथून पुढे 3-3.5 वर्ष आरामात वापरू शकता. लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 70,000 रुपये होती, त्यानंतर मधल्या काळात ती कमी झाली होती, पण आता हा फोन 65,000 रुपयांपर्यंत मिळतोय. सोबतच आता जुलैमध्ये फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या सेलमध्ये यावर आणखी 3-4 हजारांचा डिस्काउंट मिळू शकतो. बजेट कमी असेल तर OnePlus Nord सीरीज मधले किंवा CE आणि CE लाईट सीरीज मधले फोन देखील तुम्ही पाहू शकता. 50-55 हजारांच्या बजेटमध्ये आणखीन एक चांगला आणि दमदार फोन म्हणजे मोटोरोलाचा सिग्नेचर. मोटोच्या या प्रीमियम लक्झरी फोनला 7 वर्षांचे अँड्रॉइड आणि सिक्युरिटी अपडेट्स प्रॉमिस केलेत. 50,000च्या बजेटमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचे 4 कॅमेरे, 5200 mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर, 12GB रॅम आणि मोटोरोला सिग्नेचर मेंबरशिप असं सगळं मिळतंय. सेलमध्ये हा फोन आणखी स्वस्त मिळू शकतो. सोबतच मोटोरोलाची H70 सीरीज, H60 Neo आणि H50 Neo या फोन्सना देखील 5 वर्षांपर्यंतचे सिक्युरिटी अपडेट्स प्रॉमिस केलेले आहेत. इनफॅक्ट 5 वर्षांचे अपडेट्स मिळणारा H50 Neo हा मोटोचा पहिला फोन होता. मिड रेंज सेगमेंटमध्ये हा बेस्ट फोन आहे. तुम्हाला हा सेलमध्ये 20,000 पर्यंत मिळून जाईल. सोबतच मिड रेंजमध्ये मोटोच्या G75 या फोनला देखील 5 वर्षांचे अपडेट्स मिळतात. तुम्हाला वाटत असेल की नवीन फोन सोडून जुने फोन्स घेण्याबद्दल का सांगतोय, पण 1 मिनिट विचार करा. समजा तुम्ही आत्ता एखादा नवीन फोन 25,000 रुपयांचा घेतला. सध्याच्या परिस्थितीत एखाद्या फोनची किंमत लॉन्च नंतर काही महिन्यांमध्येच 2 ते 3.5 हजारांपर्यंत वाढू शकते. शिवाय नव्या फोनला केवळ 2 ते 3 वर्षांचे अपडेट्स मिळतात. 2 वर्षांनंतर तो फोन सिक्युरिटी रिस्क बनतो. पण आपण आता सांगितलेले फोन घेतले तर एकतर किंमत कमी झालेली असते, दुसरं म्हणजे 5 ते 7 वर्षांचे अपडेट मिळतात, तिसरं म्हणजे हार्डवेअर अजूनही एकदम सॉलिड असतं. Samsung S24 मधला Exynos 2400 आजही दमदार आहे. OnePlus 13 मधला Snapdragon 8 Elite तर आजच्या तारखेला सगळ्यात बेस्ट प्रोसेसर पैकी एक आहे आणि तज्ञांच्या मते स्मार्टफोनच्या किमती 2027 पर्यंत वाढत राहणार आहेत आणि मेमरी शॉर्टेज सुटण्याची आत्ता तरी शक्यता नाहीये. त्यामुळे आज
फोन घेताना जुने मॉडेल घेणं शहाणपणाचं आहे. एखाद्या फोनला जेव्हा सिक्युरिटी अपडेट्स मिळणं बंद होतं तेव्हा तो फोन हॅकर्सच्या आणि सायबर गुन्हेगारांच्या टप्प्यात येणं सोपं होतं. कारण नव्याने आलेले मालवेअर थांबवण्यासाठी त्यात तेवढी अपडेटेड सिक्युरिटी सिस्टीमच नसते. आजकाल फोनमधूनच आपण बँकिंग करतो, शेअर मार्केट गुंतवणूक करतो, शिवाय फोनमध्ये आपला भरपूर खासगी डेटा असतो. त्यामुळे सिक्युरिटी अपडेट्स न मिळणं खूपच रिस्की असतं. नवीन अपडेटमुळे आपल्याला नवीन AI फीचर्स मिळतात, बॅटरी लाईफ सुधारते आणि नव्या वल्नरेबिलिटी पासून संरक्षण मिळतं. शिवाय जास्त वर्षांचे अपडेट असलेले फोन सेकंड हँड मार्केटमध्येही जास्त किमतीला विकले जातात. म्हणजे रिसेल व्हॅल्यू देखील चांगली राहते. असे सगळे फायदे पाहिले तर लक्षात येईल की जास्त सिक्युरिटी अपडेट्स मिळणारा फोन का गरजेचा आहे. थोडक्यात सांगायचं तर नव्या महागड्या फोनच्या मागे धावण्यापेक्षा गेल्या वर्षी लॉन्च झालेला कमी किमतीला मिळणारा आणि 5 ते 7 वर्षांपर्यंत अपडेट असणारा फोन घेणं हे सध्याच्या मार्केटमध्ये सगळ्यात चांगला निर्णय आहे. बाकी तुम्हाला या लिस्टमधला कोणता फोन आवडला किंवा जास्त अपडेट मिळणारा कोणता फोन यातून सुटून गेला असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.